सामना संपल्यानंतर 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. त्यावेळेचा चेंडू पेटी विकेटमध्ये फटका खेळलाय. जागा बनवत खेळलेला स्ट्रोक, एक सिंगल तर घेतली. तिथे पुन्हा एकदा थोडीशी चुकी झाली आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णाला मिळेल हा नशिबाचा चौकार. प्रचंड महागडी गोलंदाजी झाली तिथे प्रसाद कडून. पीके कडून मात्र महागडे षटक पाहायला मिळालं. तब्बल 27 धावा ज्या 4थ्या षटकामध्ये खर्च झालेल्या. प्रचंड महागडी गोलंदाजी झाली. एकूण धावा धावफलकावरती पण पाहतो 58 धावा स्कोर कार्डवरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता पाहायचं 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा. सामना होता कुठे, सामना आणून ठेवलाय कुठे. कृष्णाने मात्र सुंदर स्ट्रोक खेळले, चांगली साथ त्याला सुमित बोडकेने दिली आणि नक्कीच समीकरण सोपं करण्याच्या उद्दिष्टाने खेळलेला आक्रमक स्ट्रोक जे आपल्याला या पूर्वीच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. प्रयत्न करावे लागतील आता गोलंदाजाला. एका बाजूने मात्र आक्रमक पवित्र धारण केला दोन्ही फलंदाजाने. त्या आक्रमक पवित्र्याला कशा प्रकारे धाडसाने मात्र थांबवलं जाईल हे पाहणं देखील महत्वाचं. कोणाच्या खांद्यावरती मात्र इथे जबाबदारी दिली जाईल, कोणता गोलंदाज मात्र हे धाडस करेल. चला थोडं स्पीडअप करा. यानंतरच्या सामन्यासाठी बालगुडी टीम आणि पुनावळी टीम आपण तयार राहायचंय. बालगुडी संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संघ एका लाईन मध्ये, एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल याची नोंद घ्या. शेवटचे 6 चेंडू मध्ये 9 धावा. कित्येक वेळा हे सोपं वाटणारं समीकरण अवघड झालेलं आहे, त्यामुळे त्या गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. संतांनी सांगितले केल्याने होते, केल्याची पाहिजे. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. चांगले प्रयत्न जर झाले तर यश देखील तुम्हाला मिळेल. घातक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक सुमित बोडके. तर गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचे 6 चेंडू घेऊन जय सुतार. पाहिजे संघाला इथे विजय मिळून देईल का? नावामध्ये तर जय आहे. पाहिजे संघाच्या विजयासाठी त्याचं योगदान जे कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. पहिला चेंडू घेऊन जय गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू जागा बनवत स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जयने इथे वेग दाखवलाय. वेग दाखवला तिथे भन्नाट आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. समीकरण बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू 9 धावा. सुमित बोडकेला पण पाहतो तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. आतापर्यंत सुमितने जर पाहिलं तर 6 चेंडू खेळलेत, 12 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूने कृष्णा 8 चेंडू मध्ये 24 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस मात्र शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकायचा होता, परंतु जास्त दिशा भरकटते तिथे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा. इथून पुढे मात्र अतिरिक्त धावा परवडणार नाहीयेत. इथे कमी धावा रोखायच्यात आणि अशा अतिरिक्त धावा खर्च करणार असतील तर गोलंदाज मात्र आपल्या संघाला चिंता भासवतायत. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये एका धावीच्या मदतीने वाढेल. 59 धावा धावफलकावरती 5 चेंडू 8 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जय पुन्हा तयार. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता तिथे. यष्टीरक्षक देखील चेंडूला स्टॉप करू शकला नाही. त्यानंतर क्षेत्ररक्षक प्रयत्न सुंदर आहेत. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी कंप्लीट केली जाते. व्हाईट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे सर. तिसऱ्या पंचांची मागणी स्वतः पंचांनी त्या ठिकाणी केलेली आहे. भीमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी होतोय. नो बॉल. भीमर चेंडू. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. 61 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस भन्नाट वेग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा दिशा खराब तिथे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये वेग जरूर आहे जयकडे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटली जाते. दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. अचूकता तिथे मात्र पाहायला मिळत नाहीये. या अतिरिक्त अवंतर धावा मात्र संघाला आता काठ्यासारख्या टोचत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका संघाला आता आपण पाहतो नक्कीच इथे काठ्यासारख्या टोचत आहेत. पराभवाच्या काही ढकलत आहेत. शेवटच्या षटकामध्ये कमी धावा रोखायच्या असताना मात्र इथे
दिशा भरकटणारा चेंडू मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय. चला थोडी घाई करा, जास्तचा वेळ तिथे खर्च होतोय. धपलकावरती धावा आपण पाहतोय 62 धावा धपलकावरती. 5 चेंडू 5 ची गरज. फुल टॉस आणि तिथे दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराने सामना जिंकलाय. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. क्या कहना मेरे शेर